नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आहे. पशुसंवर्धन विभाग याच्यामध्ये पशुसंवर्धन परिचर या पदाकरता ज्या जागा निघालेल्या आहेत त्या परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची चर्चा आपण सराव प्रश्नसंच क्रमांक 57 याच्यामध्ये आज करणार आहोत, जी की तुम्हाला परीक्षेकरता नक्कीच फायदेशीर ठरेल. तर चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. महाबळेश्वर शिखराची उंची किती मीटर आहे? पर्याय आहेत 1567, 1646, 1710, 1438. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ड 1438 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 2. चिंचपोकळी गॅस कंपनी कोणाच्या प्रयत्नांनी सुरू झाली? पर्याय आहेत नाना शंकरशेठ, दादोबा पांडुरंग भांडारकर यापैकी नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ नाना शंकरशेठ यांनी चिंचपोकळी गॅस कंपनीच्या सुरू झाली यांच्या प्रयत्नांनी. प्रश्न क्रमांक 3. पुणे करारावर कोणी स्वाक्षरी केली? पर्याय आहेत गोखले व आंबेडकर, गांधीजी व आंबेडकर, रानडे व आंबेडकर, एकही नाही. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब गांधीजी व आंबेडकर यांनी पुणे करारावर स्वाक्षरी केली. प्रश्न क्रमांक 4. फेकरी औष्णिक विद्युत केंद्र कोठे आहे? पर्याय आहेत नागपूर, पुणे, जळगाव, नाशिक. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क जळगाव या ठिकाणी फेकरी औष्णिक विद्युत केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 5. तापी नदीचे उगमस्थान कोणते? पर्याय आहेत नाशिक, बुलढाणा, पुणे, बैतूल. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ड बैतूल या ठिकाणी तापी नदीचे उगमस्थान आहे. प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्रातील 100% विद्युतीकरण झालेला जिल्हा कोणता? पर्याय आहेत मुंबई, पुणे, वर्धा, नागपूर. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क वर्धा हा जो आहे तो 100% विद्युतीकरण झालेला जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 7. कोकण जिल्ह्यात कोणती जमात आढळून येते? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब कोकण. प्रश्न क्रमांक 8. इसापूर धरण कोणत्या नदीवर आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब पैनगंगा येथे इसापूर धरण आहे. प्रश्न क्रमांक 9. कोणत्या वर्षी हुंडा प्रतिबंधक कायदा संमत झाला? पर्याय आहेत 1960, 1961, 1962 यापैकी नाही. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब 1961 या वर्षी हुंडा प्रतिबंधक कायदा संमत झाला. प्रश्न क्रमांक 10. पहिल्या पंचवार्षिक योजनेत कशाला महत्त्व देण्यात आले होते? पर्याय आहेत कृषी, औद्योगिकीकरण, समाजकार्य, अ आणि ब. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ कृषी. ही जी पहिली पंचवार्षिक योजना होती तिचा कालावधी होता 1 एप्रिल 1951 ते 1956 31 मार्च. आणि हिचं जे प्रतिमान होतं ते होतं हेराल्ड डोमन प्रतिमान. तसेच ही जी पहिली योजना होती त्याच्यामध्ये आपण सार्वजनिक प्रकल्प जे की दामोदर खोरे योजना आणि हिराकूड योजना हे हाती घेण्यात आले होते. तसेच याच्यामध्ये काही कार्यक्रम देखील सुरू करण्यात आले होते. त्याच्यामध्ये समुदाय विकास कार्यक्रम 1952, तसेच कुटुंब नियोजन कार्यक्रम 1952 याच्यामध्ये
हे देशामध्ये सुरू करण्यात आलेले होते, तर हेही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न क्रमांक 11. चित्तरंजन येथील रेल्वे इंजिनचा कारखाना हा कुठे आहे? पर्याय आहेत पश्चिम बंगाल, तेलंगणा, उत्तर प्रदेश, झारखंड. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, पश्चिम बंगाल. या ठिकाणी चित्तरंजन हा रेल्वे इंजिनचा कारखाना आहे. आणि आत्ताच आपण मागच्या प्रश्नामध्ये पहिल्या पंचवार्षिक योजनेबद्दल बघितलं, तर हा जो चित्तरंजन रेल्वे इंजिनचा कारखाना आहे तो पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू झालेल्या प्रकल्पामधलाच एक भाग आहे. तर आणि हा पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये याचा समावेश होतो, तर हेही तुम्ही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न क्रमांक 12. पश्चिम महाराष्ट्र विभागात एकूण जिल्हे किती? पर्याय आहेत 6, 7, 8, 3. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, 7. पुढील प्रश्न क्रमांक 13. यवतमाळ जिल्ह्यात खुणी नदीवर कोणते धरण आहे? पर्याय आहेत धोम, सायखेड, महाधरण, एकही नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, सायखेड. ही जी खुणी नदी आहे ती यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे आणि ती यवतमाळ जिल्ह्यामध्ये झरी तालुका म्हणून आहे, तिथे ही खुणी नदी आहे, तर ही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न क्रमांक 14. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात किती जिल्ह्यांचा समावेश होता? पर्याय आहेत 25, 26, 21, 36. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, 26. पुढील प्रश्न क्रमांक 15. दीक्षाभूमी नागपूरला कोणत्या वर्गाच्या पर्यटन स्थळाचा दर्जा आहे? अ, ब, क आणि ड. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ स्थळाचा दर्जा आहे. पुढील प्रश्न क्रमांक 16. उगवत्या सूर्याचा देश कोणता? पर्याय आहेत चीन, कोरिया, जपान, वरील सर्व. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक जापान. उगवत्या सूर्याचा देश म्हणून ओळखला जातो. पुढील प्रश्न क्रमांक 17. आत्मवृत्त हे कोणाचे आत्मचरित्र आहे? पर्याय आहेत दादाभाई नौरोजी, साने गुरुजी, महर्षी कर्वे, एकही नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक महर्षी कर्वे यांचे आत्मवृत्त हे आत्मचरित्र आहे. तसेच हे जे महर्षी कर्वे होते, महर्षी धोंडो केशव कर्वे, हे एक समाजसुधारक होते आणि त्यांनी विविध संस्था देखील स्थापन केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये विवाहोद्योज मंडळ, जे की विधवांसाठी त्यांनी त्या मंडळाची स्थापना केली होती. तसेच त्यांनी अनाथ बालिकाश्रम याची देखील स्थापना केलेली आहे. त्यांनी महिला विद्यापीठ याची देखील स्थापना केली आहे. तसेच निष्काम कर्ममठ याची देखील स्थापना त्यांनी केलेली आहे. तसेच ते एक स्त्री शिक्षणासाठी केलेले विचार आणि उच्चार हीच परमेश्वराची प्रार्थना आहे, असं त्यांचं मत होतं. तसेच त्यांनी आत्मवृत्त हे आत्मचरित्र, तसेच लुकिंग बॅक हे देखील एक आत्मचरित्र त्यांचं आहे. तसेच त्यांना पद्मविभूषण, भारतरत्न हे जे पुरस्कार आहेत ते सुद्धा मिळालेले आहेत. तर हेही परीक्षेच्या दृष्टीनं तुम्ही लक्षात ठेवा, जे एक परीक्षेला विचारलं जाऊ शकतं आणि याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत, तर हेही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न क्रमांक 18. भारतातील उपराष्ट्रपतीची तरतूद कोणत्या कलमात आहे? पर्याय आहेत 52, 75, 76, 63. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ड,
कलम 63 याच्यामध्ये उपराष्ट्रपती हे जे आहेत त्यांची या कलमामध्ये तरतूद केलेली आहे. तसेच कलम 66 याच्यामध्ये त्यांच्या निवडणुकीचे म्हणजेच इलेक्शन्स, त्यांची सेवा शर्ती, त्यांचे पदाची जी पात्रता आहे त्याच्याबद्दलची तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे. तसेच हे जे उपराष्ट्रपती असतात ते आपला राजीनामा हे राष्ट्रपतींना संबोधून ते आपल्या पदाचा सहीनिशी लेखी राजीनामा देऊ शकतात. तसेच त्यांचा जो पदावधी आहे जो की 5 वर्षाचा आहे आणि तो पूर्ण होण्या अगोदर देखील ते पदावरून दूर केले जाऊ शकतात. तर हेही लक्षात ठेवा. आणि जसं की राष्ट्रपतींना महाभियोग पद्धत असते त्यांना पदावरून दूर करण्यासाठीची, तशी पद्धत यांना नसते. तर हेही तुम्ही लक्षात ठेवा परीक्षेच्या दृष्टीने. पुढील प्रश्न क्रमांक 19. राष्ट्रीय आणीबाणीचे कलम कोणते? पर्याय आहेत 370, 368, 352 यापैकी नाही. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक क 352. हे राष्ट्रीय आणीबाणीचे कलम आहे. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्रात कोणत्या प्रदेशात उष्णकटिबंधीय सदाहरित जंगले आढळतात? पश्चिम विदर्भ, सोलापूर, मराठवाडा या एकही नाही. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ पश्चिम विदर्भ हे जे आहे त्याच्यामध्ये उष्णकटिबंधीय सदाहरित जंगले आढळतात. प्रश्न क्रमांक 21. डॅश डॅश येथे कटक मंडळ नाही. खडकी, देहूरोड, कामठी, दापोली. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ड दापोली या ठिकाणी कटक मंडळ नाही आहे. खडकीला आहे, देहूरोड, कामठी. प्रश्न क्रमांक 22. महाराष्ट्रात अभियांत्रिकी संशोधन संस्था कोठे आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ नाशिक या ठिकाणी अभियांत्रिकी संशोधन संस्था आहे. MES महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस. पुढील प्रश्न क्रमांक 23. उजनी धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? भीमा, कृष्णा, गोदावरी यापैकी नाही. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ भीमा. प्रश्न क्रमांक 24. रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? जिनिव्हा, न्यूयॉर्क, लंडन, पॅरिस. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ जिनिव्हा या ठिकाणी रेड क्रॉस या संस्थेचे हेडक्वार्टर आहे. प्रश्न क्रमांक 25. डॅश डॅश या प्राण्याला कान नसतात. साप, सरडा, पाल एकही नाही. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ साप. अशी आशा करते की यापैकी काही प्रश्नांची तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच फायदेशीर तुम्हाला ठरतील. सध्या लॉकडाऊनचा पिरियड आहे आणि प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे की परीक्षा कधी होईल, काय होईल. तर परीक्षा या नक्कीच होतील. फक्त तुम्ही त्या दिलेल्या परीक्षेत तुम्ही सिलेक्ट व्हाल याची तयारी चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या प्रकारे करा आणि तुमचा अभ्यास 100% ठेवा. आपण जर ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुमच्या काही सूचना असतील तर त्या कमेंट करा. आणि तुम्हाला जर असंच आमचे व्हिडिओज हवे असतील तर बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमचे न्यू व्हिडिओचे जे काही अपडेट्स असतील त्याचे नोटिफिकेशन्स भेटतील. तसेच या व्हिडिओची जी PDF फाईल आणि जी काही नोट्स आहे ती आमच्या वेबसाईटवरती www.officersonlineacademy.com याच्यावरती तुम्हाला भेटून जाईल. तसेच या वेबसाईटवर आम्ही दुसऱ्या स्पर्धा परीक्षांचे इतर विषयांचे जे काही व्हिडिओ आहेत ते तुम्हाला त्या प्लेलिस्ट त्याच्या बनवलेल्या आहेत. तिथे जाऊन तुम्ही सर्व विषयांच्या प्लेलिस्ट देखील बघू शकतात. तसेच मागील प्रश्नसंच आणि जे काही पुढील सराव प्रश्नसंच घेतले गेले आहेत त्याच्या ज्या PDF फाईल्सच्या लिंक आहेत त्या आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. तुम्ही तिथे जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता.
व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.